हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण युनिट नंबर 6 टाईप्स ऑफ हॅकिंग यातील बघा नेक्स्ट पॉईंट बघतो आहे. ठीक आहे, तर कोणता पॉईंट आहे बघा, SNMP म्हणजे सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल स्कॅनिंग. SNMP म्हणजे काय बघा, ह्याच्या आधी तुम्हाला हा झाले असणार आहे प्रोटोकॉल DCCला वगैरे. ठीक आहे, तर बघा, तर काय आहे बघा, सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल स्कॅनिंग. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा की आपण आता फर्स्ट काय बघितलं, आपण पोर्ट स्कॅनिंग म्हणजे स्कॅनिंग पोर्ट बघितलं. त्याच्याच सारखा हा काय आहे बघा, सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल स्कॅनिंग. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेत. तर बघा, आपलं जे काही नेटवर्क मॅनेजमेंट आहे, नेटवर्क मॅनेजमेंट जो काही प्रोटोकॉल आहे, तर नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल ह्याच्यामध्ये काय होतं बघा, स्कॅनिंग केलं जातं. म्हणजे काय होतं की जे आपल्याला मॅनेजमेंटमधलं जो काही ट्रॅफिक आहे, तर तो ट्रॅफिक याच्यामध्ये काय होतं बघा, मॉनिटर केला जातो. आणि त्या ट्रॅफिकचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, मॉनिटर करून त्याच्यामध्ये तर बऱ्याच गोष्टीसाठी ह्याच्यामध्ये ते हेल्प केली जाते त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, तर बघा, नेटवर्क हा काय आहे बघा, बॅकबोन आहे. कशाचा? एव्हरी बिझनेसचा. बरोबर आहे ना, प्रत्येक बिझनेसचा नेटवर्क हा काय आहे, बॅकबोन आहे. इवन स्मॉल असेल किंवा एंटरप्राइजेस वगैरे लेवल बिझनेस, एंटरप्राइजेस लेवलचे बिझनेस असेल, तर ह्या सगळ्याचा काय आहे बघा, नेटवर्क हा काय आहे, तर मोठा बॅकबोन आहे. तर आपण नेटवर्क आपल्याजवळ जर सपोज नसेल, तर मोठ्या प्रमाणात आपलं काय होऊ शकतं बघा, नुकसान होऊ शकतं. पण ते इंटरनेटचं नेटवर्क असेल किंवा आपलं कम्युनिकेशन नेटवर्क असेल, तर कोणतंसुद्धा नेटवर्क असेल तर बिझनेसमध्ये बघा, नेटवर्क हा काय बघा, मोठा बॅकबोन आहे. तर स्मॉल बिझनेस असेल किंवा एंटरप्राइजेस लेवल बिझनेस असेल, तर नेटवर्क जर आपल्याला नसेल, नेटवर्क जर आपण लॉस केलं, तर आपला जो काही मोठ्या प्रमाणात आपण त्याचं काय होऊ शकतं, आपल्याला नुकसान होऊ शकतं. बरोबर आहे. मग त्याच नेटवर्कचं मॉनिटरिंग करणं हे काय आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. आणि त्या नेटवर्कचं मॉनिटरिंग हे आपल्यासाठी बघा काय होऊ शकतं, तर आउटेज पोटेन्शियल करण्यास आपल्याला काय होऊ शकतं बघा, त्याचा हेल्प होऊ शकतो. ठीक आहे, तर नेटवर्क ॲड्रेस नेटवर्क प्रॉब्लेम प्रोटेक्टिव्हिटी, ॲड्रेस नेटवर्क प्रॉब्लेम जी काही प्रोटेक्टिव्हिटी आहे आणि जे काही पोटेन्शियल आउटेजेस आहेत, तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी नेटवर्क मॉनिटरिंगचं काय होतं बघा, हेल्प होतो. ठीक आहे, मग दिस हेल्प इज मेंटेनिंग अ कन्सेक्शन फ्री नेटवर्क दॅट कीप युअर बिझनेस अप अँड रनिंग. त्यामुळे काय होतं बघा, जे काही आपला बिझनेस रनिंग आहे, म्हणजे जे काही आपलं बघा ह्याचं फ्री नेटवर्क कंजेक्शन्स आहे, तर ते मेंटेनिंग ठेवल्यामुळे काय होईल, म्हणजे त्यामुळे काय होईल बघा, नेटवर्कची हेल्प कशामुळे होऊ शकतो, तर आपल्याला जो आपला बिझनेस आहे, तर तो चालू ठेवणे म्हणा किंवा तो रनिंग ठेवणे म्हणा, किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय होत असतं की आपला नेटवर्कचा जो काही कंजेक्शन फ्री आहे, तर ते मेंटेन ठेवणे, ह्याच्यामुळे त्या बिझनेस रनिंगसाठी काय होतं, त्याचा हेल्प होतो. ठीक आहे, तर नेटवर्क मॉनिटरिंग सॉफ्टवेअर आपल्याला काय होऊ शकतो बघा, नेटवर्क मॉनिटरिंग सॉफ्टवेअर जो काही आपला नेटवर्क मॉनिटरिंग सॉफ्टवेअर आहे, तर हेल्प्स टू मॉनिटर द परफॉर्म ऑफ एनी IP बेस्ड डिव्हाइस. कोणता पण IP बेस्ड जो काही डिव्हाइस आहे, तर तो जो काही परफॉर्म करणार आहे, तर त्याचं जे काही मॉनिटरिंग करण्यासाठी नेटवर्क मॉनिटरिंग सॉफ्टवेअरचं काय होतं बघा, हेल्प होतं. आणि हेल्प्स बिझनेस रिमोटली व्हिज्युअलाइज देअर सिस्टीम परफॉर्मन्स अँड मॉनिटर नेटवर्क सर्व्हिसेस, बँडविड्थ युटिलायझेशन, स्विच राउटर अँड ट्रॅफिक फ्लो. ठीक आहे, म्हणजे बघा, बिझनेसच्या ज्या सिस्टीमचे जे काही बिझनेस सिस्टीमचे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे कल्पना ज्या काही आहेत, तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण जेव्हा परफॉर्म करत असतो, तर तेव्हा ते परफॉर्म करण्यासाठी किंवा मॉनिटरिंग जे काही नेटवर्क सर्व्हिसेस मॉनिटर करण्यासाठी, किंवा जो काही आपला बँडविड्थचा युटिलायझेशन आहे ते, किंवा स्विचेस असेल, राउटर असेल, किंवा ट्रॅफिक असेल, तर ट्रॅफिक फ्लो, तर ह्या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग करण्यासाठी काय होतं
होत असतं बघा, त्याची हेल्प होत असते. ह्या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग करण्यासाठी हेल्प होत असते. कशाचं? नेटवर्क मॉनिटरिंग सॉफ्टवेअर. ठीक आहे. मग SNMPमध्ये SNMP स्कॅनिंग म्हणजेच काय? नेटवर्कचं जे काय मॉनिटरिंग सॉफ्टवेअर आहे तर ते स्कॅन करणे म्हणजेच काय? SNMP स्कॅनिंग. ठीक आहे. म्हणजेच नेटवर्क मॉनिटरिंग सॉफ्टवेअर आपण यूज करून SNMP स्कॅनिंग केलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये मॉनिटर केला जातो IP ॲड्रेस जे काही डिव्हायसेस आहेत तर त्याचे जे काही परफॉर्मन्स असेल किंवा जे काही रिमोटली व्हिज्युअलायझिंग देअर सिस्टीम परफॉर्मन्स असेल किंवा रिमोट मॉनिटरिंग द नेटवर्क सर्व्हिसेस असेल, बँडविड्थ किती युटिलायझेशन झालेलं आहे ते, स्विचेस, राउटर, ट्रॅफिक फ्लो, ह्या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये काय होत असतं? मॉनिटरिंग होत असतं. कशामध्ये? SNMP स्कॅनिंग. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय बघा, जे काही SNMP आपण बघितलं म्हणजे जे काही सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल, तर ह्याचे काय आहेत बघा? काउंटर मेजर्स आहेत. तर काय आहे बघा काउंटर मेजर्समध्ये काय कोणत्या गोष्टी येतात बघा काउंटर मेजर्समध्ये? तर जे काय प्रिव्हेंटिंग द SNMP अटॅक्स, SNMP अटॅक हे काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये? प्रिव्हेंटिंग केलं पाहिजे. आणि ते काय आहे बघा? सिम्पल आहे. ठीक आहे. ऑलवेज डिसेबल द SNMP ऑन होस्ट इफ यू आर नॉट युझिंग इट पिरियड. म्हणजे जेव्हा आपण SNMP यूज करत नाही तर किंवा तेव्हा काय केलं पाहिजे बघा? तर SNMPचा जो काय होस्ट आहे तर तो काय केला पाहिजे बघा? डिसेबल ठेवला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे पण काय होऊ शकतो बघा? SNMP अटॅक होऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा ब्लॉक द SNMP पोर्ट नंबर पण ह्याच्यामध्ये दिला आहे बघा. SNMP पोर्टमध्ये किती पोर्ट नंबर आहे बघा? 161 ॲट द नेटवर्क परमिटर. ठीक आहे. मग नेटवर्कचे जे काही परमिटर आहे तर त्याच्यावरून आपण काय केलं पाहिजे बघा? SNMP जो काय पोर्ट आहे तर तो काय केला पाहिजे बघा? ब्लॉक केला पाहिजे. त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं? SNMP अटॅक्स होऊ शकत नाही. म्हणजे SNMP थ्रू आपण हॅक करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा चेंज द डिफॉल्ट SNMP कम्युनिटी स्ट्रिंग फ्रॉम पब्लिक टू अनदर व्हॅल्यू दॅट मोर डिफिकल्ट टू गेस. धिस मेक्स SNMP हार्डर टू हॅक. म्हणजे जे काही SNMPचं जे काही कम्युनिटी स्ट्रिंग आहे जो पब्लिक टू अनदर व्हॅल्यू आहे तर त्यासाठी काय केलं जातं बघा? म्हणजे अंदाजापेक्षा अधिक असं काही किमती त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज जर सपोज चेंज केल्या तर SNMPमध्ये काय होणार नाही बघा? हार्ड टू हॅड. म्हणजे SNMP हॅक करण्यासाठी हार्ड जाऊ शकतं. म्हणजे जर सपोज त्याच्या जे काही व्हॅल्यूज आहेत SNMPच्या ज्या डिफॉल्ट व्हॅल्यूज असतात बघा तर त्या SNMPच्या ज्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत तर त्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आपण डिफरंट काय केल्या पाहिजेत? चेंज केल्या पाहिजेत. आणि सारख्या त्या चेंज केल्यामुळे काय होतील बघा? वेगवेगळ्या डिफिकल्ट ठेवल्या पाहिजेत की जेणेकरून त्या हॅकर तो हॅक करणार नाही. लक्षात आलं. म्हणजे बघा एक म्हणजे SNMP टॅग करणे हे SNMPचं जे काही ट्रॅकर्स आहेत तर ते प्रिव्हेंटिंग करणे सिम्पल आहे. SNMPचा जो काही होस्ट आहे तर तो जेव्हा आपण यूज करत नाही तेव्हा तो डिसेबल ठेवणे. SNMPचा जो काही पोर्ट आहे तर तो काय करणे? ब्लॉक करणे. आणि SNMPच्या जे काही व्हॅल्यूज आहेत तर त्या व्हॅल्यूज काय करणे? डिफिकल्ट ठेवणे गेस करण्यासाठी, जेणेकरून हॅकर तो हॅक करू शकणं त्याला कठीण जाईल. लक्षात आलं. तर हे काय आहे बघा? काउंटर मेजर्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा? नेक्स्ट पॉईंट आहे तर तो म्हणजे आहे बघा बॅनर ग्रॅबिंग. ठीक आहे. तर बॅनर ग्रॅबिंग म्हणजे काय येतं बघा? बॅनर ग्रॅबिंगमध्ये काय होतं की चेक करतो. काय चेक केलं जातं ह्याच्यामध्ये? तर आपला जो काही टार्गेट सिस्टीम आहे, टार्गेट सिस्टीम म्हणजे काय की आपण कुठला कम्प्युटरवर आता आपण सध्या हॅक करणार आहे तो सिस्टीम म्हणजेच काय असणार आहे? टार्गेट सिस्टीम. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा एखादा चोर आहे तर कुठल्या घरावर आता तो चोरी करणार आहे म्हणजे ते घर म्हणजे त्या चोरासाठी काय झालं? टार्गेट घर झालं. बरोबर आहे ना. मग तसंच काय असणार आहे? एखादा टार्गेट सिस्टीम जो कोणी हॅकर असणार आहे त्या हॅकरसाठी तो काय असणार आहे बघा? टार्गेट सिस्टीम. ठीक आहे. मग आपण काय करतो बघा? मग आता चोर पण लगेच येऊन चोरी करून जातात का? नाही. त्यांनी काय करत असतात? 8 दिवस त्याच्यावर लक्ष ठेवतात की कोणत्या गोष्टी, कधी लोक येतात, कधी लोक जातात, कधी ह्या घरात रिकामं असतं, कोण कोण राहते, काय काय होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी तो लक्ष ठेवत असतो. तसंच बॅनर गार्बरिंगमध्ये काय होतं बघा? तो चेक करतो की आपला जो काही टार्गेट सिस्टीम आहे तर त्याच्यावर कोणता OS रन होत आहे, कोणता सर्व्हर तिथं रन आहे, हे सर्व तो काय करतो बघा? शोधून काढतो. हे सर्व काय करतो? तो शोधून काढतो. की जो काही बॅनर गार्बिंगमध्ये काय होतं की चेक करतो
जो कोणी हॅकर असेल तर तो काय करतो, चेक करतो की आपला जो काही टार्गेट सिस्टीम आहे तर त्याच्यावर कोणता OS रन आहे किंवा कोणता सर्व्हर रन होत आहे, तर हे सगळं तो काय करतो बघा, शोधून काढतो. ठीक आहे. तर बघा बॅनर गार्बरिंगलाच आपण काय म्हणू शकतो, इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑपरेटिंग सिस्टीम फिंगरप्रिंट. ह्यालाच आपण काय म्हणतो बघा, ऑपरेटिंग सिस्टीम फिंगरप्रिंट म्हणजे OS फिंगरप्रिंट. ठीक आहे. मग OS फिंगरप्रिंट करतं, OSचं काय करतं बघा, फिंगरप्रिंट करतो. कोण, जो कोणता आपला टार्गेट सिस्टीम आहे तर त्याचा OSचं काय करतो, तो कोणता OS रन आहे तर हे चेक करण्यासाठी तो काय करतो बघा, त्या OSचंच काय करत असतो, फिंगरप्रिंट करतो. ठीक आहे. मग फिंगरप्रिंट करतं म्हणजे काय करतं, तर त्याचे जे काय फर्स्ट त्याचं पहिल्यांदा काय करतो, तो फिंगरप्रिंट काय करतो, तो घ्यायचं आणि तो काय करतो आपल्या, म्हणजे आता बघा फिंगरप्रिंट घेतो म्हणजे काय, की कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम तो सध्या यूज करत आहे हे शोधण्यासाठी तो काय करतो, ऑपरेटिंग सिस्टीमचं तोच काय करतो, फिंगरप्रिंट करतो. मग फिंगरप्रिंट घ्यायचं म्हणजे काय करतो, तो आपल्या जवळ असलेला जो काही डेटाबेस असतो त्यातील कशाला तो मॅच होतो, पहिल्यांदा तो काय करणार, फिंगरप्रिंट घेणार आणि आपल्याजवळ असलेल्या डेटाबेसला त्यातल्या कोणत्या कशाला तो मॅच करतो हे तो काय करतो, चेक करतो आणि कशाला मॅच होतो त्याच्याविषयी तो काय करतो बघा, इन्फॉर्मेशन्स काढतो आणि ते काय होतं तर ते चेक करतो तो आणि ती त्याच्याविषयीची त्याच्या रिलेटेडची इन्फॉर्मेशन काय करतो, तो सर्च करतो. ठीक आहे. म्हणजेच प्रीडिफाईनड डेटाबेसला इव्हॅल्यूट करतो. तो काय करतो, प्रीडिफाईनड डेटाबेसला काय करतो बघा, इव्हॅल्यूट करतो. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला एखादं सांगते बघा, म्हणजे आपण एक वेबसाईटला व्हिजिट करत आहे, बरोबर आहे. मग काय झालं बघा, google.com आपण काय केलं, ब्राउझरवर लिहिलं, काय लिहिलं, www.google.com. ठीक आहे. मग google.com जेव्हा आपण ब्राउझरवर काय करतो, लिहितो, मग तर आपला ब्राउझर काय करत आहे तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे. मग आपला ब्राउझर काय आहे तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे ॲप्लिकेशन लेअरवर वर्क करत आहे कोण, आपला ब्राउझर काय करत आहे, ॲप्लिकेशन लेअरवर काय करत आहे बघा, तो वर्क करत आहे, बरोबर आहे. मग त्याचा काय होतं बघा, प्रोटोकॉलला काय करतो, तो रन करतो. म्हणजे काय, HTTP प्रोटोकॉल तो काय करतो बघा, रन करतो. म्हणजे तुम्ही www.com टाकला की त्याच्या पुढे काय येतं बघा, http.www.com काय google.com. ठीक आहे. मग तिथं काय होतं बघा, की ॲप्लिकेशन लेअरवर जेव्हा तो वर्क करत असतो तर तेव्हा त्याचा काय होतं बघा, प्रोटोकॉल रन करत आहे. ठीक आहे. HTTP प्रोटोकॉल तो काय करतो, रन करतो. मग आपण जेव्हा google.com जेव्हा टाकतो तेव्हा त्याची HTTP रिक्वेस्ट होते. HTTP काय होते, त्याची रिक्वेस्ट तयार होते. मग रिक्वेस्टमध्ये काय होतात बघा, दोन पार्ट होतात. एक म्हणजे कुठलं, हेडर आणि दुसरं म्हणजे कुठलं, बॉडी. बरोबर आहे ना. कुठल्या पण गोष्टीमध्ये बघा दोन, हेडरमध्ये काय असतं की इन्फॉर्मेशन असते, की कुठली इन्फॉर्मेशन आपण सर्च करतोय तर ती कशामध्ये येते बघा, हेडरमध्ये येते, बरोबर आहे. मग जी आपण त्या ब्राउझरच्या विषयी म्हणजे काय होत असतं बघा, हेडरमध्ये अशी इन्फॉर्मेशन असते की जी आपल्या ब्राउझरच्या त्याविषयी त्याला काय असतं, सांगत असतो की इथे आपण रिक्वेस्ट केली, मग google.comवर आपण काय टाईप केल्यानंतरनं ती कशी टाईप केल्यानंतरनं तो काय करतो, अशी एक व्हॅल्यू टाकतो की त्यांना आपल्याला आपल्याविषयी समजतं की आपण कोणती रिक्वेस्ट तिथं सेंड केली. म्हणजे काय होत असतं की हेडरमध्ये काय होतं की आपण कुठली इन्फॉर्मेशन टाकली कशामध्ये, www.google.com, तर त्याची अशी एक व्हॅल्यू तयार होते, अशी एक व्हॅल्यू ते टाकतात की त्या लोकांना समजते की ह्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे हे समजते. म्हणजे बघा, जर तुम्ही ॲमेझॉनवर गेला तर आपण ॲमेझॉनवर गेल्यावर आपण काय करत असतो बघा, शॉपिंग करतो, बरोबर आहे. मग ॲमेझॉनला आपली काय होत असते की आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, हे आपल्याला काय आवडते, आपल्याला काय आवडत नाही, तर हे आपल्याला काय होत असतं त्या ॲमेझॉन थ्रू, म्हणजे आपल्या थ्रू त्या ॲमेझॉनला समजत असते. मग त्यामुळे ते काय करतात की आपल्याला ते आयटम्स जे आपल्याला इंटरेस्ट आहेत तर त्याचे ॲड्स आपल्याला दाखवतात बघा. तर त्यांना कसं समजते, कशावरून समजते, तर आपण कंटिन्युअस एखादी गोष्ट सतत सर्च करत असतो बघा. मग एखादा आयटम सतत सर्च केल्यामुळे त्यांना काय वाटतं की बघा, आपण आता ड्रेसेस सर्च केले वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांना काय वाटते, ह्यांना ड्रेसमध्ये खूप इंटरेस्ट आहे, मग ड्रेसचे ॲड्स त्यांनी आपल्या मोबाईलवर टाकत असतात बघा. म्हणजे काय झालं की आपल्या ब्राउझरवरून त्यांना काय होते, एक व्हॅल्यू तिथं स्टोअर होते आणि त्या व्हॅल्यूवरून त्यांना समजते की आपल्याविषयी आपल्यात कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांना त्यामुळे काय होत असते बघा, समजत असते. ठीक आहे. म्हणजे
काय होतं की आपल्याला ड्रेसमध्ये इंटरेस्ट आहे, आपल्याला म्हणजे वॉशिंग मशीन फ्रीज ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, मग आपण ते घेणार नाही आहे. मग वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे ह्याचे ॲड आपल्याला सेंड केले ते तर चालेल का? आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवणार आहे का? नाही. मग आपण कशामध्ये दाखवणार आहे? ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये दाखवणार आहे, बरोबर आहे ना? मग असं काम करत मग असं जे काय काम करतं आहे तर ते काय करतं आहे बघा, बॅनर ग्रॅबिंग करते. म्हणजे बघा, क्लायंट टू सर्व्हर जी काही गोष्ट झाली की सर्व्हरला आपण काय सांगणार की मी काय यूज करत आहे, PC यूज करत आहे, लॅपटॉप यूज करत आहे, मोबाईल फोन यूज करत आहे. मग सर्व्हरला समजते की तुम्ही PC यूज करत आहे. मग त्याप्रमाणे तो काय करणार, वेबसाईटला ऑप्टिमाइज करणार. त्याप्रमाणे तो काय करणार, त्या वेबसाईटला ऑप्टिमाइज करणार. मग सर्व्हरकडून एखादी गोष्ट येते तेव्हा तिथे जास्त बॅनर गार्बरिंग काय केलं जातं बघा, यूज केलं जातं. सर्व्हरकडून एखादी गोष्ट जेव्हा येते तर तिथे काय होतं बघा, जास्त बॅनर गार्बरिंग काय केलं जातं बघा, यूज केलं जातं. म्हणजे सर्व्हर आपल्या परीने काय करतो, तो कॉन्फ्युगर करतो. तसं आपण आपल्या परीनं काय करणार आहे, कॉन्फ्युगर करणार. ठीक आहे. म्हणजे बॅनर गार्बरिंगमध्ये काय होतं बघा, स्मूथली प्रॉपर कॉम्पॅबिलिटी ह्या सगळ्यांमध्ये काय होत असतं बघा, सर्व्हर आणि क्लायंट ह्या दोघांच्यामध्ये जे काही स्मूथली असेल, प्रॉपर असेल, कॉम्पॅबिलिटी असेल होण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, बॅनर गार्बरिंगचा यूज करतो. लक्षात आलं कशाचा, बॅनर गार्बरिंगचा त्याच्यामध्ये काय होतो बघा, यूज होतो. लक्षात आलं. बॅनर गार्बरिंग म्हणजे काय की जे काही सर्व्हर म्हणजे ज्याला कोणी आपण रिक्वेस्ट सेंड करणार आणि तो रिक्वेस्ट जसा आहे त्या प्रमाणात तो क्लायंटला रिक्वेस्ट टाकणार तो. मग सर्व्हर आणि क्लायंट म्हणजे बघा, आपल्याकडं ऑलरेडी आपण त्यांना बॅनर दाखवतोय, ऑलरेडी आपण काय करतोय की ह्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये दाखवतोय आणि त्याचे आपण काय करत असतोय बघा, मॅच करतोय. आणि ते मॅच केल्यामुळे काय होत असतं की त्याप्रमाणे आपण काय करतो, तिथं डेटा सेंड करतो, बरोबर आहे ना? म्हणजेच काय, बॅनर गार्बरिंगमुळे काय होतं की सर्व्हर आणि क्लायंट ह्या दोघांच्यामध्ये स्मूथ आणि प्रॉपर काय होतं बघा, कॉम्पॅबिलिटी होते. आणि त्यामुळे बॅनर गार्बरिंगचा त्याच्यामध्ये काय होतं बघा, दोघांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी बॅनर गार्बरिंगचा त्याच्यामध्ये काय होत असतो बघा, यूज केला जातो. ठीक आहे. लक्षात आलं बॅनर गार्बरिंग म्हणजे. तर बघा, बॅनर गार्बरिंग इज द अटॅक कॅप्चरिंग द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडिंग बाय बॅनर configure a text-based welcome screen from network host that generally displays system information. Banner are intended फॉर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे. म्हणजे बघा, बॅनर गार्बरिंग ह्याच्यामध्ये काय होतं की बॅनरद्वारे आपण काय केलं जातं बघा, एखादी गोष्ट त्याच्यामध्ये माहिती म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये काय केली जाते बघा, प्रोव्हाइड केली जाते. आणि सिस्टीमला आपण त्याच्याद्वारे काय केलं जातं बघा की स्क्रीनमध्ये, तर त्याच्याद्वारे नेटवर्क होस्टकडून काय केला जातो, एखाद्या जो कोणती इन्फॉर्मेशन आहे तर ती डिस्प्ले त्याच्याद्वारे आपण काय केलं जातो, स्क्रीनचं वापर करून डिस्प्ले केलं जातं. मग बॅनर नेटवर्क हे काय आहे बघा, ॲडमिनिस्ट्रेटर हे आहे. ठीक आहे. तर बॅनर गार्बरिंग इज द ऑफ्टन यूज फॉर व्हाईट हॅट हॅकिंग endeavor like vulnerability analysis and penetration testing as well as grey hat activity and black hat activity. ठीक आहे. मग बॅनर गार्बरिंग सहसा काय होत असतं बघा, व्हाईट हॅट हॅकिंगच्या व्हाईट हॅट हॅकर जो कोणी आहे तर ह्यांचं काय असतं त्याच्यामध्ये बघा, जास्त त्याच्यामुळे काय होत असतं, त्यांच्या जास्त काय म्हणतात प्रयत्नांसाठी ते काय असतं बघा की व्हॅल्युनेबिलिटी असतं जे ॲनालाइज करण्यासाठी. ठीक आहे. आणि ब्लॅक हॅट हॅकिंग आणि ग्रे हॅट हॅकिंग हे त्यांच्या ह्या दोघांच्यामध्ये काय केलं जातं बघा की पेनेट्रेशन टेस्टिंग केलं जातं. ठीक आहे. तर बॅनर स्क्रीन कॅन बी ॲक्सेस टू द टेलनेट ॲट द कमांड प्रॉम्प्ट ऑन द टार्गेट सिस्टीम IP ॲड्रेस. जो कोणता आपला टार्गेट सिस्टीम IP असेल तर त्या टार्गेट सिस्टीमच्या जो काही आपला IP ॲड्रेस आहे तर त्या IP ॲड्रेसच्या कमांड प्रॉम्प्टवर टेलनेट कमांडने टेलनेटच्या ह्याच्या थ्रू आपण त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, बॅनर गार्बरिंगचा जो काही स्क्रीन आहे तर ते स्क्रीन आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो बघा, ॲक्सेस करू शकतो. आणि दुसरे पण टूल्स आहेत बॅनर गार्बरिंगचे. म्हणजेच त्याच्यामध्ये कोणते कोणते टूल्स इन्क्लुडेड आहेत बघा, तर Nmap आहे, नेटकॅट
आहे, सुपर स्कॅन आहे. तर हे सुद्धा टूल्स बॅनर गार्बिंगमध्ये इन्क्लुडेड आहेत, जसं टेलनेट आहे तसंच. ठीक आहे, म्हणजे जो आपला टार्गेट सिस्टीम आहे, म्हणजे जो आपला टार्गेट कम्प्युटर आहे, तर त्याच्या IP ॲड्रेसच्या थ्रू आपण त्याच्या कमांड प्रॉम्प्टवर काय केलं जातं बघा, टेलनेटच्या थ्रू आपण त्याचा काय करू शकतो, बॅनर स्क्रीन आपण ॲक्सेस करू शकतो. त्याप्रमाणे Nmap, नेटकॅट आणि सुपर स्कॅन. ठीक आहे, लॉग इन स्क्रीन ऑफ्टन असोसिएटेड विथ द बॅनर इज इंटेंडेड फॉर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यूज बट कॅन ऑल्सो प्रोव्हाइड द ॲक्सेस टू अ हॅकर. ठीक आहे, म्हणजे जी काय आपली लॉग इन स्क्रीन आहे की तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होत असतं बघा, तर ते कशाच्या बॅनरच्या संबंधित असतं की जेणेकरून जो कोणी ॲडमिनिस्ट्रेटर असेल तर तो यूज करण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, हॅकरला त्याच्यामध्ये ॲक्सेस करण्यासाठी म्हणजे हॅकर त्याच्यामध्ये ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे, तर बॅनर गार्बिंगमध्ये काय होतं बघा, बॅनर डेटा कॅन बी वाईल्ड इन्फॉर्मेशन अबाउट द व्हॅल्युनेबल सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस रनिंग ऑन द होस्ट सिस्टीम. म्हणजे बॅनरमधला जो काही बॅनरमध्ये जे काही डेटामध्ये जो काही होस्ट सिस्टीमवर गोष्टी आपल्या ज्या काही रन होत असतात, तर त्या काय असतात बघा, सॉफ्टवेअर किंवा जो कोणता आपल्या सर्व्हिस रनिंग ह्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती काय होऊ शकते बघा, मिळू शकते. आणि ती काही इन्फॉर्मेशन आहे तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा, व्हॅल्युनेबल असू शकतं. ठीक आहे, तर हे सगळं कशामध्ये आलं बघा, आपल्या बॅनर गार्बिंगमध्ये झालं. ठीक आहे, लक्षात आलं बॅनर गार्बिंग म्हणजे नेमकं काय, बॅनर गार्बिंगमध्ये कोणते कोणते टूल्स यूज केले जातात. तर तुम्हाला क्वेश्चन पेपरला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बॅनर गार्बिंगमध्ये ॲक्सेस करण्यासाठी कोणता टूल यूज केला जातो, तर टेलनेट आहे, Nmap आहे, नेटकॅट आहे, सुपर स्कॅन आहे. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतरनं बघा, बॅनर गार्बिंगमध्ये आणखीन काय येतं की टेलनेट आणि नेटकॅट ह्या 2 पॉईंट्स दिलेले आहे याच्यामध्ये बघा. तर टेलनेटमध्ये काय होतं बघा, जो काही आपला लॉग इन म्हणजे बघा, जो काही आपला लॉगिन प्रॉम्प्ट आहे, ठीक आहे, किंवा जे काही आपली एनी अदर कोणती पण इन्फॉर्मेशन आहे, तर ती जी इन्फॉर्मेशन दिली आहे किंवा लॉग इन प्रॉम्प्ट आहे तर दिली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण काय केलं जातं बघा, डिफॉल्ट टेलनेट पोर्टवर काय केला जातो, होस्ट टेलनेट करू शकतो. डिफॉल्ट टेलनेट पोर्टवर काय करू जातं बघा, होस्टला टेलनेट काय करू शकतं, टेलनेट करू शकतो. तर टेलनेट पोर्ट्सचा नंबर पण ह्याच्यामध्ये दिलेला आहे बघा, TCP पोर्ट 23, TCP पोर्ट 23, म्हणजे टेलनेट टू होस्ट, यू कॅन टेलनेट टू होस्ट ऑन अ डिफॉल्ट टेलनेट पोर्ट, म्हणजे टेलनेटचा डिफॉल्ट टेलनेट पोर्ट आहे. तर त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, लॉग इन, प्रोमोट आणि एनी अदर इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये प्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, त्यानंतरनं बघा, विंडोज आणि लिनक्समधील जे काही कमांड प्रॉम्प्ट आहे, तर विंडोज आणि लिनक्समधले कमांड प्रॉम्प्ट पण काय केलेले आहेत बघा, फॉलोइंग लाईन इंटरप्रेट केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, टेलनेट IP ॲड्रेस आणि नेटकॅट, टेलनेट IP ॲड्रेस आणि टेलनेट IP ॲड्रेस. ठीक आहे, तर नेटकॅटमध्ये काय होतं बघा, नेटकॅटमध्ये काय होतं, तर नेटकॅटमध्ये जो काही आपला राउटर आहे किंवा दुसरं अदर नेटवर्क आहे जे होस्ट करून आपण वायरलेस पॉईंट्ससाठी पॉईंट केलेले आहेत, किंवा जे काही वायरलेस ॲक्सेससाठी पॉईंट केलेले आहेत, किंवा जे काही मॅनेजमेंट इथरनेट स्विचकडून बॅनर ची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, घेऊ शकतो. ठीक आहे, तर हे काय झालं बघा, टेलनेट. ठीक आहे, नेटकॅटमध्ये काय सांगितलं, नेटकॅटमध्ये काय होतं की राउटर किंवा अदर नेटवर्क होस्टकडून जे काही वायरलेस ॲक्सेस पॉईंट किंवा मॅनेजमेंट इंटरनेट स्विच कडून आपण काय करतो, बॅनरसाठी जी काही एखादी इन्फॉर्मेशन आहे, बॅनर इन्फॉर्मेशन, तर ते काय करू शकतो आपण, तर ते नेटकॅट थ्रू काय करू शकतो बघा, तर ते म्हणजे हस्तगत वगैरे करतो ना, तर तसं हस्तगत काय करू शकतो आपण, ते करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा, काउंटर मेजर कशाचे, बॅनर गार्बिंगचे काउंटर मेजर्स काय आहेत बघा. तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, जर बॅनरची माहिती एखादी देणाऱ्याची जी काही मॅनेजमेंट असेल किंवा बॅनरची जी एखादी माहिती देण्याची जी काही ऑर्गनायझेशन असेल तर त्याची गरज
नसते. तर नेटवर्क होस्टवरील त्यांना जे काही वापरणारे जे काही हे आहे होस्ट आहे तर ते स्वतःच काय केले जाते बघा, त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे बघा, इफ देअर इज नो बिझनेस नीड टू द सर्व्हिसेस दॅट ऑफर द बॅनर इन्फॉर्मेशन, म्हणजे बॅनर इन्फॉर्मेशनसाठी कोणतेसुद्धा बिझनेस सर्व्हिसची गरज नाही आहे. ठीक आहे. डिसेबल दोज अनयुज्ड सर्व्हिसेस ऑन अदर नेटवर्क होस्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा, इफ देअर इज नो बिझनेस नीड टू द डिफॉल्ट बॅनर और इफ यू कॅन कस्टमाइज द बॅनर डिस्प्ले, configure the network host application operating system to either disable the banner or remove the information from the banner that could give an attacker a leg up. ठीक आहे. म्हणजे डिफॉल्ट बॅनरसाठी जर आपण एखादी बिझनेस ची आवश्यकता नसेल किंवा आपण एखादं बॅनरचं जे काही एखादं डिस्प्ले करणार असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो बघा, तर कॉन्फिगर द नेटवर्क होस्ट ॲप्लिकेशन आणि ऑपरेटिंग सिस्टीम टू आयदर डिसेबल द बॅनर आणि रिमूव्ह द इन्फॉर्मेशन फ्रॉम द बॅनर दॅट कुड गिव्ह द अटॅकर्स अ लेग अप. ठीक आहे. तर हे दोन गोष्टी कशासाठी आहेत बघा, काउंटर मेजर्ससाठी आहेत. कशाच्या? बॅनर गार्बरिंगच्या. ठीक आहे. लक्षात आलं. कोणते पॉईंट बघितले बघा आपण? एक म्हणजे SNMP म्हणजे सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. ठीक आहे. सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. ठीक आहे. तर सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये आपण नेटवर्क मॉनिटरिंग सॉफ्टवेअर यूज करून मॉनिटरिंग परफॉर्म केलं जातं आणि हे कोणतं पण IP बेस्ड डिव्हायसेस असेल किंवा बिझनेस रिमोटिंग व्हर्च्युअलायझेशन वगैरे असेल. ठीक आहे. त्यानंतर त्याचेच आपण काय बघितलं बघा, काउंटर मेजर्स बघितले. ठीक आहे. त्याच्यामध्ये SNMP अटॅकर्स कोण आहे तर त्याच्यामध्ये ते सिम्पली आपण प्रिव्हेंटिंग करू शकतो. त्यानंतर SNMP होस्टला आपण डिसेबल करू शकतो, SNMP पोर्ट ब्लॉक करू शकतो. ठीक आहे. आणि त्याचे व्हॅल्यू पण चेंजेस डिफरंट व्हॅल्यू किंवा डिफिकल्ट व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बॅनर गार्बरिंग म्हणजे काय बघितले, त्याचे एक्झाम्पल बघितले आपण रिअल लाईफमधले, जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं बघा, नेटकॅट आणि टेलनेट. ठीक आहे. बॅनर गार्बिंगमध्ये एनमॅप आणि नेटकॅट, सुपर स्कॅन आणि टेलनेट, तर हे टूल्स आपण काय केले जातात बघा, यूज केले जातात. कशासाठी? तर कमांड प्रॉम्प्टवर बॅनरची स्क्रीन ॲक्सेस करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर बघा, काउंटर मेजर्स बघितले बॅनर गार्बिंगचे. लक्षात आलं. तर इथं हा पॉईंट संपलेला आहे बघा. ठीक आहे. लक्षात आलं. 2 पॉईंट्स SNMP आणि बॅनर गार्बिंग. लक्षात आलं. ठीक आहे. थँक्यू.